तर टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक आता दाखल झालेलं आहे। टोरेस कंपनी घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या कसून तपास सुरू आहे। महत्त्वाची बातमी, दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये 5 ते 6 कोटी रुपये असल्याची सूत्रांची माहिती आहे। टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून तपास आणि चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दाखल झालंय। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की आर्थिक गुन्हे शाखेचं पथक टोरेसच्या दादर येथील कार्यालयामध्ये पोहोचलेलं आहे आणि सध्या या सगळ्या कार्यालयाचा पंचनामा केला जातोय। काही ज्वेलरी वगैरे आतमध्ये आहेत आणि जमावानं या कार्यालयावरती हल्ला करू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतो की 2-3 दिवसापासून या कार्यालयाच्या बाहेर तैनात ठेवण्यात आलेला होता आणि आता आतमध्ये आर्थिक गुन्हे शाखेची पथकं या सगळ्याचा पंचनामा करत आहेत। काही रोख रक्कम सुद्धा या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या अनेक ड्रॉवरमध्ये पडून असल्याचं कळतं आहे। ती सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ताब्यात घेतली जाईल आणि दुसरीकडे टोरेस कंपनीची ज्या बँकांमध्ये खाती आहेत ती सुद्धा पूर्णपणे सील करण्यात आलेली आहेत, ती फ्रीज करण्यात आलेली आहेत आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या या सगळ्या तपास अधिकाऱ्यांकडून यामध्ये कोण कोण सहभागी होतं, या नेमकं या घोटाळ्यामागचा प्लॅन कसा शिजला, त्याचबरोबर लोकांना कशा पद्धतीने आमिष दाखवून बोलवण्यात आलं, या सगळ्याची चौकशी केली जाईल। दुसरीकडे काही परदेशातले सूत्रधार या सगळ्या घोटाळ्याच्या मागे, या कंपनीच्या मागे आहेत असं देखील बोललं जातं। युक्रेन कनेक्शन आणि रशिया कनेक्शन बद्दल सुद्धा चर्चा होते आहे। त्यामुळे या सगळ्याचा तपास येत्या काळात आर्थिक गुन्हे शाखेकडून कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हजारो कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते। सध्या आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक दादर मधल्या टोरेसच्या कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। त्यांच्याकडून या सगळ्या कार्यालयाची पाहणी केली जाते, त्याचबरोबर पंचनाम्याचा अहवाल तयार केला जातो। त्यामुळे आतमध्ये असलेली जी काही रोख रक्कम असेल ती सुद्धा ताब्यात घेण्यात येईल। त्याचबरोबर जी बँक अकाउंट्स आहेत त्या अकाउंटमध्ये सुद्धा कोट्यवधी रुपये या कंपनीच्या आहेत आणि ते सुद्धा फ्रीज करण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामागे फेब्रुवारी 2024 पासून ही कंपनी दादरच्या या कार्यालयामध्ये सुरू झालेली होती। टोरेसचं हे कार्यालय ओपन झालेलं होतं आणि मधल्या काळामध्ये अनेक गुंतवणूकदार या कंपनीच्या माध्यमातून जोडण्यात आले। कोट्यवधी रुपयाचे गुंतवणूकदार सुद्धा यामध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं पैसे घेऊन काही प्रमाणामध्ये या कंपनीच्या माध्यमातून परतावा हा लोकांना देण्यात आला। मात्र एवढा मोठा फ्रॉड होईल किंवा घोटाळा होईल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा नव्हती। मात्र अचानक 30 तारखेला ज्यावेळी कंपनीतले अधिकारी जे आहेत, संबंधित वरिष्ठ अधिकारी, त्यांनी अचानक पळ काढला आणि त्यांच्यासोबत काही रक्कम जी मोठ्या स्वरूपाची होती ती सुद्धा घेऊन ते फरार झाले। त्यानंतर सगळे गुंतवणूकदार आक्रमक झालेले होते। अखेर प्रदीप कुमार वैश्य जे भाजी विक्रेते आहेत त्यांनी जवळपास 13 कोटी रुपये कंपनीमध्ये गुंतवलेले होते। त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्या या गुन्ह्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जातोय। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।